हाय फ्रेंड्स, आज आपण गावरान पद्धतीने मुळ्याच्या पानांची आणि मुळ्याची भाजी ही पौष्टिक पालेभाजीची जी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी बघा मी मुळा आणि मुळ्याची पानं घेतली. ही बघा अशी हिरवी गार पानं मिळतात. आता बाजारामध्ये श्रावण महिना आहे, भरपूर प्रमाणात मुळे येतात. मग त्याची मुळ्याची भाजी मिळाली तर मैत्रिणींनो खरंच अवश्य अशा प्रकारे बनवून पहा. खूप हेल्दी आणि भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये फायबर असतं. अशा प्रकारे आपण घ्यायची आहे. मुळ्याची पानं स्वच्छ मी निवडून घेतली, धुवून घेतली अशा प्रकारे. आणि एक मुळा घेतला आहे, त्यामध्ये मी घालणार आहे. भरपूर त्यामध्ये फायबर असतं आणि आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असती मुळा. तुमचं बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यासाठी तर अगदी रामबाण उपाय आहे. अशा प्रकारे बघा मी स्वच्छ धुवून घेतली, नितळ ठेवली. त्यानंतर बारीक अशी मी चिरून घेतली आहे. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि छान तुम्ही नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घ्याल. हे बघा अशा प्रकारे मी सर्व जी पानं आहेत ती चिरून घेतली. बघा अगदी बारीक चिरली आहे. खूप छान पौष्टिक असते ही भाजी. त्यानंतर मुळा आहे तो मी किसून घेतला. बघा अशा प्रकारे. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे ती कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानणे खूपच आनंददायी वाटेल आणि खूप छान वाटेल. खरंच माझी ताई दादा खूप छान अभिप्राय देतात आणि त्यामुळं खूप उत्साह वाढतो पुढची रेसिपी बनवण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे मी सर्व जो मुळा आहे तो किसून घेतला आहे. छान असा आपण अगोदरच धुवून घ्यायचा आहे, नंतर नाही धुवायचा. कुठली पण भाजी चिरण्या अगोदर धुवून घ्यायची. त्यानंतर तेलामध्ये भरपूर असे जिरे टाकले आहेत. जिऱ्याने खूप छान असा स्वाद येतो. त्यानंतर मी लसूण चिरून घेतला आहे बारीक, तो घातला आहे. आणि त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली, जी मध्यम तिखट आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त. त्यानंतर आपण कांदा आहे तो घालून घेणार आहोत आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान हिरवी मिरची, कांदा आणि लसूण छान आपण परतून घेणार आहोत. खूप स्वादिष्ट लागते भाजी मैत्रिणींनो. अशा प्रकारे खरंच बनवून बघा. अगदी न खाणारेसुद्धा आवडीने खातील मुळ्याची पानांची भाजी. त्यानंतर कांदा आपला छान फ्राय झाला, हिरवी मिरची, लसूण पण. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो त्यामध्ये घातला आहे. कुठली पण भाजी तुम्ही चिरण्या अगोदर धुवायची, म्हणजे जे जीवनसत्व असतात ती निघून जात नाही. तुम्ही जर चिरण्या नंतर चिरली आणि नंतर धुतली की त्याचं जे भाजीमधलं जे सत्व असतं ते निघून जातं. त्यानंतर आपण जो किसलेला मुळा आहे तो त्यामध्ये घालून घेतला आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर लागते मिक्स भाजी. तर एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे जेणेकरून मला पण कळेल की तुम्ही अशा प्रकारे रेसिपीज बनवून बघता. खूप सुंदर आणि टेस्टी अशी हेल्दी रेसिपी आहे. मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि आपल्या पोटासाठी तर खूप छान आहे. त्यानंतर आपण जी पानं आहेत ती बारीक चिरलेली ती घेतली, ती आपण त्यामध्ये मिक्स केली आहेत. अशी दिसताना भाजी जास्त दिसते कुठली पण पालेभाजी, नंतर ती शिजल्यानंतर कमी होते. आपण हळूहळू ती हलवून घ्यायची आहे. आणि भांडं कुठलं पण घेताना जाडबुडाचं घ्यायचं, म्हणजे खाली तळ्याला लागत नाही. हे बघा कमी झाली आहे की नाही. आता आपण ती छान अशी परतून घेणार आहोत. खूप सुंदर अशी टेस्टी लागते बघा मुळ्याच्या पानाची आणि मुळ्याची भाजी. अगदी तुम्ही बनवली ना तर अगदी आवडीने सर्व खातील, एवढी छान आणि टेस्टी लागते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीची पेस्टचा वापर करू शकता. आमच्याकडे चिरलेली मिरचीची भाजी बनवली जाते म्हणून मी तशा प्रकारे बनवली आहे आणि छान अशी आपण परतून घेत आहोत. खूप सुंदर आणि खूप छान हेल्दी अशी आपली रेसिपी आहे. कारण मुळा आपण कच्चा खाल्ला जात नाही, मग तुम्ही अशा प्रकारे त्याचा वापर करू शकता आणि भरपूर अशी फायबरयुक्त भाजी बनवू शकता. नंतर मी राहिलेली भाजी आहे ती त्यामध्ये घालून घेतली आहे.
आणि छान अशी आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर लागते बघा भाजी मुळ्याची आणि मुळ्याच्या पानांची. अशा प्रकारे खरंच मैत्रिणींना बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला सांगा कशी झाली ती. कारण घरातली मंडळी तुमची अवश्य आवडीने अशा प्रकारची भाजी बनवलेली खातील. कारण आमच्या अगोदर बनवली जात नव्हती, पण मी जशी बनवते तशी आमच्या घरामध्ये आवडीने खातात आणि खरंच खूप सुंदर अशी टेस्ट लागते त्याची. मुळ्याच्या पानांची आणि मुळ्याची भाजी आपल्या हेल्थसाठी तर खूप चांगली असते. कारण हिरव्या पालेभाज्या आता भरपूर बाजारामध्ये येत आहेत. मग तुम्ही त्या अशा प्रकारे बनवून खा. अगदी सर्वांना खूपच लाभदायक अशी रेसिपी आहे. छान अशी आपण हलवून घेतली आहे बघा. मस्त अगदी खूप छान असा फ्लेवर त्याला येतो हिरवी मिरची आणि लसणाचा. चांगली हलवल्यानंतर आपण ती वाफेवर छान अशी शिजवून घेणार आहोत. चवीप्रमाणे मी अगोदर मीठ घातलं बघा. जेव्हा भाजी कमी झाली तेव्हाच मी मीठ घातलं आहे. म्हणजे काय होतं, मिठाचा अंदाज येतो. तुम्ही जर अगोदरच मीठ घातलं तर भाजी दिसताना जास्त दिसते आणि जास्त मिठाचं प्रमाण होऊ शकतं आणि भाजी खारट होऊ शकते. त्यामुळे मीठ आहे ते शक्यतो नंतर घालायचं आहे. आणि छान अशी आपण मीठ घालून हलवून घेतली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत अगदी लो टू मिडियम गॅसवर 5 मिनटासाठी. 5 मिनटानंतर बघू शकता अजिबात आपण येथे पाण्याचा वापर केला नाही. त्यानंतर मी जाडसर असं शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. त्याने छान अशी चव लागते आणि खाताना जो जाडसर कूट असतो तो दाताखाली आला ना तर खूप अप्रतिम लागते बघा. अशा प्रकारे भाजी छान अशी आपण हलवून घेतो आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर. हे बघा पाणी सुटलं आहे मिठामुळे भाजीला. आपण ही भाजी आहे ही नंतर कोरडी करून घेणार आहोत. छान अशी आपण हलवून घेतली. पुन्हा आपण हे बघा अशा प्रकारे छान हलवून घेतली आहे आणि आपण छान अशी भाजी ती तयार करत आहोत मैत्रिणींनो. आपली भाजी मस्त अशी तयार झाली आहे बघा. मुळ्याच्या पानांची भाजी जी की तुम्ही भाकरीबरोबर खाल्ली ना तर खूपच अप्रतिम लागते. कशाच्या बी भाकरीबरोबर खा, ज्वारीची, बाजरीची, तांदळाची, नाचणीची, कसल्या भाकरीबरोबर अगदी अप्रतिम लागते. चपातीबरोबर पण खाऊ शकता. अशी मुळ्याच्या पानांची आणि मुळाची भाजी ही रेसिपी तयार झाली आहे. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग अशा छानच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.